तर थांबा मित्रांनो, ही रील अजिबात स्क्रोल करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. आपण बघू शकता, मी आज रेशीम कीटकपालनच्या शेडमध्ये उभा आहे. तर हे आपलं स्वतःचं शेड आहे. यात माझ्याकडून एक चूक घडलेली आहे की हा जो काळी कचरा आहे, हा जो तुम्हाला काळी कचरा दिसत आहे, हा शेडच्या बाहेर निघायला पाहिजे होता बॅच गेल्याच्या 2 ते 3 दिवसात. तर आपल्याकडून हा 10 ते 15 दिवस राहिलेला आहे. यामुळे होतं काय की जी आपली पुढची येणारी जी अळ्यांची जी बॅच असते त्यात रोगराईचं प्रमाण वाढतं. कारण ह्या पाल्यात जे आहे, आता बघू शकता, काही अळ्या मेलेल्या आहेत, काहीला काही रोग झालेला असतो. तोच रोग पुढच्या अळ्यांमध्ये इथलं ट्रान्सफर होत असतो. तर ही तुम्ही तर मित्रांनो, या आपल्या मॉडर्न फार्मिंग या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करावं, कारण यात आपण शेतीविषयक माहिती, शेतीत वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान किंवा नवीन केलेले प्रयोग याबद्दल आपण माहिती देत असतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.